वेलकम टू टेक विद्या चॅनल बाय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीषा घनश्याम भाबड, नगर परिषद मराठी शाळा दिग्रस, जिल्हा यवतमाळ. सर्वप्रथम यावर्षी सर्वच 10वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं त्यांच्या शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा. आज आपण इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा सेकंड पेपरचा 7th चॅप्टर माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इझी टेस्ट या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होईल. वर्ग 10वीचे सर्वच व्हिडिओ इझी टेस्ट या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी इझी टेस्ट ॲप डाउनलोड केल्यास त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. आणि आपण आता सध्या जी पालकांना चिंता भेडसावत आहे की सत्र सुरू होईल की नाही, शाळा सुरू होईल की नाही, तर शाळा सुरू होतील तेव्हा होतील, परंतु तोपर्यंत आपला जो हा वेळ आहे तो आपल्याला सत्कारणी लावायचा आहे. हे व्हिडिओज पाहून आपल्याला आपली जी कमतरता आहे ती भरून काढायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या 7th चॅप्टरला माझ्या वेलकम to my video. Our today's topic is chapter 7, Introduction to Microbiology. Microbiology, as the name indicates, micro means very small that cannot be seen with our naked eyes. For seeing these organisms we have to use microscope. These organisms cannot be seen by anyone by our naked eyes. First we see definition of microbiology. The study of the organisms of microscopic size organisms including their culture, economic importance and pathogenicity etc. सुरुवातीला आपण ही मायक्रोबायोलॉजीची डेफिनेशन बघितलेली आहे. ही डेफिनेशन आपण समजून घेऊ, कारण आपल्याला जो धडा शिकायचा आहे त्या धड्याची आपल्याला कशाबद्दल माहिती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मायक्रोबायोलॉजी काय एक स्टडी आहे ज्याच्यामध्ये जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स असतात जे डोळ्यांनी दिसत नाही त्यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याचा स्टडी कशाचा करायचा, रिगार्डिंग देअर कल्चर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व काय आहे इकॉनॉमिक, आणि पॅथोजेनिसिटी. पॅथोजन म्हणजे an organism which is capable of producing disease in any person, म्हणजे असा ऑर्गॅनिझम ज्यामुळे आपल्यामध्ये एखादा डिसीज प्रोड्यूस होतो. आता सुरुवातीलाच आपल्याला चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल which different types of microbes are useful to us? Here microbes word is used. Here microbe means microorganisms. Do not confuse in microorganisms and microbes. Microbe and microorganisms are the same thing. Which different types of microorganisms microbes are useful to us? That is bacteria, algae, protozoa, fungi. These are names of microorganisms. Then second question is which different products can be produced with the help of microbes? या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या हेल्पने कुठले निरनिराळे प्रॉडक्ट्स आपण तयार करू शकतो किंवा तयार केले जाऊ शकतात. तर यामध्ये बरीच रेंज आहे. फर्स्ट डेअरी प्रॉडक्ट्स. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये योगर्ट, चीज, बटर, मिल्क. नंतर फूड प्रॉडक्ट्स लाईक ब्रेड, इडली अँड डोसा. And beverages like beer, wine and whiskey. These can be produced by using with the help of microorganisms. या धड्यामध्ये तुम्हाला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि त्यांची प्रॉडक्ट एवढीच माहिती घ्यायची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला या चॅप्टरमध्ये अप्लाइड मायक्रोबायोलॉजीची डेफिनेशन दिलेली आहे. अप्लाइड मीन्स अप्लिकेशन. आता हे अप्लिकेशन कशाचं आणि कशामध्ये, तर मायक्रोबायोलॉजीचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्या डेली लाईफमध्ये किंवा आपल्या काही सोसायटीमध्ये किंवा आपल्याला काय युजफुल आहे त्यासाठी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी ही ब्रँच आहे.
याची डेफिनेशन इथे दिलेलीच आहे. ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, applied genetics, molecular biology, etc. is performed is called as applied microbiology. Applied microbiology, आता ही डेफिनेशन आपण वाचली, यामध्ये समजतं आपल्याला की याच्यामध्ये स्टडी करायची एन्झाइम्सची रिलेटेड टू प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मीन्स अ सेल ऑर्गॅनिझम विच इज नॉट एम्बेडेड in which nucleus is not embedded in a membrane. प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी एक्सेट्रा याचा स्टडी याच्यामध्ये केला जातो, याला आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणतो. सेकंड इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीला खूप मोठा इकॉनॉमिक कमर्शियल यूज आहे मायक्रोबचा, कारण इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये मायक्रोब्स यूज करून निरनिराळे प्रॉडक्ट्स तयार होतात आणि ते कमर्शियल आहे. This science is related to commercial use of microbes in which various economic, social and environment related processes and products are included. Industrial microbiology मध्ये मायक्रोबचा यूज करून इकॉनॉमिक, नंतर सोशल आणि एन्व्हायरमेंटल रिलेटेड ज्या प्रोसेस आहेत त्या केल्या जातात आणि प्रॉडक्ट्स फॉर्म केले जातात. We use fermentation process while conversion of milk into yogurt. Which microbes are useful for this process? इथे आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला कॅन यू रिकॉल मध्ये की आपण फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये जेव्हा आपण मिल्कचं योगर्ट बनवतो म्हणजे दुधाचं दही बनवतो, विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस, तर याचा आन्सर आपल्याला देता येईल लॅक्टोबॅसिली आर युजफुल फॉर कन्वर्शन ऑफ मिल्क इनटू, इथे ऑनटू नको होतं, इनटू योगर्ट. मिल्क जे आहे त्याचा योगर्ट बनवण्यासाठी फर्मेंटेशन प्रोसेसने इथे आपल्याला लॅक्टोबॅसिली हा मायक्रोब यूज करायचा आहे. यानंतर प्रॉडक्ट्सवर येऊ आपण. डेअरी प्रॉडक्ट्स. सुरुवातीला आपण डेअरी प्रॉडक्ट्स, आता डेअरी म्हटल्यानंतर सर्वांनाच माहिती आहे डेअरीमध्ये काय काय मिळतं. योगर्ट, चीज, बटर अँड केफीर. केफीर काय आहे, आता आपल्याला जर या डेअरी प्रोडक्ट्स मध्ये सर्वच जे प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्यासाठी आपल्याला सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. बेसिक प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम, दॅट इज फर्मेंटेशन. आता याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स बनवताना सुरुवात आधी आपल्याला डेअरी प्रोडक्ट्स आहे म्हणून हे मिल्कशी रिलेटेड आहे आणि मिल्क वर काय क्रिया केली जाते नंतर मग आपल्याला डेअरी प्रोडक्ट्स मिळतात. तर मिल्क इज पाश्चराइज्ड ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. आता इथे पाश्चरायझेशन आपण जर म्हटलं तर पाश्चरायझेशन ही अशी प्रोसेस आहे की त्यामध्ये लिक्विड फूड किंवा बिव्हरेजेस हे कंट्रोल टेम्परेचरमध्ये त्याची क्वालिटी मेंटेन करून हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्ट्रॉय करतात. सुरुवातीला मिल्कचं पाश्चरायझेशन केलं जातं, देन इट इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली आणि त्यानंतर त्या मिल्कचं फर्मेंटेशन केलं जातं. लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इज कन्वर्टेड इनटू लॅक्टिक ऍसिड अँड मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ऍसिड. आफ्टर फर्मेंटेशन विथ लॅक्टोबॅसिली, लॅक्टोज शुगर जी मिल्क मध्ये असते, थोडं आपण दुधाची जर चव घेतली तर ती थोडं आपल्याला दूध गोडसर लागतं, तर ती लॅक्टोज शुगर ऑलरेडी मिल्क मध्ये प्रेझेंट असते, इज कन्वर्टेड इनटू लॅक्टिक ऍसिड. तिचं कन्वर्शन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ऍसिड. प्रोडक्शन ऑफ योगर्ट. आता योगर्ट कसं तयार होतं याची एक प्रोसेस आहे. यावर तुम्हाला एक लॉंग क्वेश्चन हे विचारला जातो की डिस्क्राइब द प्रोडक्शन ऑफ योगर्ट. तर योगर्ट बनवण्याची जी प्रोसेस आहे ती योगर्ट सुद्धा कशापासून बनवतं, मिल्क पासून. योगर्ट इज अ मिल्क प्रॉडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. अगेन हिअर इनॉक्युलंट. इनॉक्युलंट मीन्स विरजन. आपल्याला जर दुधापासून दही बनवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये विरजन टाकतो. तर योगर्ट इज मिल्क प्रॉडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. For maintaining the protein content, condensed milk powder is mixed with milk to be
fermented for industrial production of yogurt. Milk is boiled and once it cools to warm temperature, bacterial strains of Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added in it in 1:1 proportion. Lactic acid is formed due to Streptococcus that makes proteins to gel out that gives dense consistency to yogurt. आता इथे आपण प्रोसेस पाहत आहे तर आपण मिल्कला योगर्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुरुवातीला आपण लॅक्टोबॅसिलसची मदत घेतो, त्याला इनोक्युलंट करतो म्हणजे विरजन घालतो. नंतर त्याच्यामधलं जे प्रोटीन आहे तो मेंटेन करायसाठी आपल्याला जी मिल्क पावडर आहे ती मिल्क पावडर मिल्क सोबत फर्मेंटेशन करून इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर योगर्ट तयार केलं जातं. नंतर दूध एकदा उकळतात आणि उकळल्यानंतर ते थंड होऊ देतात, लुकवार्म होतात म्हणजे थोडं साधारण टेम्परेचरवर दूध आणलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुएक्की असे दोन जे स्ट्रेन्स आहेत बॅक्टेरियाचे ते 1:1 प्रपोर्शन मध्ये टाकले जातात. लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स प्रोटीन जेल आउट आणि त्यामुळे जे प्रोटीन आहे ते जेल आउट होतात म्हणजे त्यामधलं आपण त्याला म्हणून असा एक दह्याला जर पाहायला आपण योगर्टला तर घट्टपणा असतो, डेन्स कन्सिस्टन्सी असते, तर ती जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला मिळते. देन आता या योगर्ट मध्ये बरेचसे व्हेरिएशन्स आहेत तर याचा जो फ्लेवर आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये फ्रूट ज्युसेस मिक्स केले जातात. Nowadays various fruit juices are mixed with yogurt to impart different flavors. For example, strawberry yogurt, banana yogurt, etc. Shelf life of yogurt and its probiotic properties can be improved by pasteurization. त्याच्या ज्या प्रोबायोटिक प्रॉपर्टीज आहे, प्रोबायोटिक आपण पुढे पाहणार आहोत. व्हॉट इज प्रोबायोटिक हा सुद्धा आपल्याला समोर टॉपिक आहे. तर प्रोबायोटिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पाश्चरायझेशनने इम्प्रूव्ह केल्या जातात. देन बटर, सर्वांच्या परिचयाचं आहे बटर. बटर देर आर 2 टाइप्स ऑफ बटर. देन बटर, सर्वांच्या परिचयाचं आहे बटर. बटर देर आर 2 टाइप्स ऑफ बटर. वन इज देन बटर, सर्वांच्या परिचयाचं आहे बटर. बटर देर आर 2 टाइप्स ऑफ बटर. वन इज स्वीट क्रीम अँड अदर इज कल्चर्ड. Microbes are used for the production of cultured variety. Then cheese production. चीज आजकाल आपण बऱ्याच पदार्थांवर चीज लावून खातो, तर हे चीज सर्वांच्या परिचयाचं आहे. चीज इज प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल फ्रॉम अबंडंटली अवेलेबल काउज मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. डेअरी प्रोडक्ट्स असल्यामुळे सर्वच जे पदार्थ आहेत ते आपण स्टार्टिंगलाच पाहिलं की हे सर्वच पदार्थ मिल्क पासून बनवलेले जातात. ऑल ओव्हर द वर्ल्ड, जगामध्ये जिथे कुठे हे डेअरी प्रोडक्ट्स फॉर्म होतात सर्वांमध्ये काऊ मिल्क हे सर्वात मेन इन्ग्रेडियंट आहे. काऊ मिल्क पासूनच हे बनवले जातात. आता हे बनवतात कसं, याची प्रोडक्शन प्रोसेस, केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म. त्याची केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केली जाते. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ मिल्क. आता हे जे ही मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट असल्यामुळे याच्यामध्ये जेवढे मायक्रोब्सचे नाव आहेत हे सर्व तुम्हाला परिचयाचे नाहीत, तर तुम्हाला हे थोडं रिवाइज करावं लागेल 2-3 वेळा. एकदा आपल्याला ते समजले किंवा मग आपल्या तोंडात बसले की आपण ते उच्चारू शकू आणि लक्षातही राहतील. पण तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे नाव लिहिणं या धड्यामध्ये मस्ट आहे, ते बरोबरच लिहावे लागतात, म्हणून त्याची थोडी प्रॅक्टिस करा. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ द मिल्क. आता यानंतर तुम्हाला इथे प्रश्न आहे, लेट्स थिंक which different types of cheese are used in western food like pizza, burger and sandwich. हा क्वेश्चन आहे इथे. which different types of cheese are used in western food like pizza, burger and sandwich. पिझ्झा, बर्गर, सँडविच आजकाल वेस्टर्न संस्कृती आल्यामुळे आपल्याकडे पण पिझ्झा, बर्गर आणि सँडविच याचं काही आपल्याला फार काही नवल राहिलेलं नाही, सर्वच जण खातात. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते चीज आहे. तर हे चीजचे डिफरंट टाइप्स आहेत. ते काय मोझरेला चीज,
cream cheese, cottage cheese and parmesan cheese. Second question is, what is difference between those types of cheese? या चीज मध्ये काय डिफरन्स आहे? फ्रेश यामध्ये मेन जो डिफरन्स आहे तो कलर आणि टेस्टचा आहे. फ्रेशली प्रिपेअर्ड चीज इज ऑलवेज सॉफ्ट. एक्झाम्पल कॉटेज चीज, क्रीम चीज, मोझरेला चीज. आताच आपण त्याच्या डायग्राम बघितल्या. आणि हे कसं चीज आहे, जे फ्रेश चीज आहे ते सॉफ्ट असतं. त्याची आपण टेक्स्चर केला तर आपल्याला जाणवतं ते. कॉटेज चीज, क्रीम चीज, मोझरेला चीज आर सॉफ्ट चीज. ऑन स्टोरिंग for 3 to 12 months, semi-hard cheddar cheese is performed, whereas after ripening for 12 to 18 months, very hard cheese Parmesan cheese is formed. घेतलं तेव्हा प्रोबायोटिक्स हा शब्द आला होता. तर इथे आपण प्रोबायोटिक्स बघू. काय आहे प्रोबायोटिक्स? कारण याची डिमांड जी आहे दिवसेंदिवस आता वाढलेली आहे. आपल्याला एक टीव्हीवर ऍड बघतो आपण शिल्पा शेट्टीची, याकुल्ट जे आहे हे प्रोबायोटिकच आहे. तर हे घेण्याचे काय फायदे आहेत, का घ्यावं आणि याचं काय इम्पॉर्टन्स आहे हे आपण बघणार आहोत. प्रोबायोटिक इज ऑल्सो मिल्क प्रॉडक्ट. हे सुद्धा एक मिल्क प्रॉडक्ट आहे, बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. हे मिल्क प्रॉडक्ट आहे पण याच्यामध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम, बिफिडम अशा प्रकारचे बॅक्टेरिया जे आपल्याला युजफुल आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आता आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, व्हायरसेस आहेत, हे सर्व आपल्याला हार्मफुल आहेत. आता जसं आपण सध्या ज्या कोरोनाच्या सावटामध्ये वावरत आहे तर तो सुद्धा व्हायरस आहे आणि तो सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. मग तो आपल्याला हार्मफुल आहे म्हणून सर्वच मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला हार्मफुल नाही. तर काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला युजफुल आहेत आणि काही हार्मफुल आहेत. तर याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत जसं लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम, बिफिडम हे सर्व आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमला युजफुल असे बॅक्टेरिया आहेत, हार्मफुल आपल्याला नाही. आणि आपण काय करणार आहे, ते हार्मफुल जे आहे त्याला दूर ठेवणार आहे आणि युजफुलला वापरणार आहोत प्रोबायोटिक मध्ये. आता हे प्रोबायोटिकचं काय वर्क आहे नेमकं, तर इट मेंटेन्स द बॅलन्स ऑफ इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत काही हार्मफुल आहेत, काही युजफुल आहेत. तर हे प्रोबायोटिक जे आहे ते या इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं बॅलन्स ठेवतं. प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म लाईक योगर्ट, केफिर, sauerkraut means pickle of cabbage, dark chocolate, miso soup, pickles, oils, corn, syrup, artificial sweeteners, microalgae, seafood like spirulina, chlorella, blue-green algae, etc. आता हे जे प्रोबायोटिक्स आहे हे प्रोडक्ट्स हे जे फॉर्म दिलेले आहे योगर्ट, केफिर, कॅबेज ऑफ पिकल ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, मिसो सूप या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. याचे इम्पॉर्टन्स काय आहे, कारण प्रोबायोटिक्स घेण्याची गरज आपल्याला का भासते, कारण प्रोबायोटिक आपण घेतलं पाहिजे किंवा घेतात आजकाल लोक. तर घेण्यामागचा उद्देश काय आहे किंवा काहीतरी आपल्याला यूज किंवा त्याचा जर आपल्याला काही उपयोग असेल तरच आपण त्या प्रॉडक्ट कडे वळतो. तर हे प्रोबायोटिक जे आहे त्याचा इम्पॉर्टन्स कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. प्रोबायोटिक जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर इट कंट्रोल अदर मायक्रोब्स जे आपल्याला हार्मफुल आहेत अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. Then it improves resistance and lower ill effects of harmful substances formed during metabolic activities. आपल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीच्या वेळेस जे हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या शरीरामध्ये फॉर्म होतात ज्याला आपण टॉक्झिन्स वगैरे म्हणू, तर ते जे आहे याचा इफेक्ट ते कमी करतात प्रोबायोटिक्स. आणि आपला जो रेझिस्टन्स आहे जो सर्वात महत्वाचा आहे, आपला रेझिस्टन्स पॉवर ज्याला आपण शॉर्ट मध्ये आरपी म्हणू, तो प्रत्येकाचा असलाच पाहिजे. तर हा प्रोबायोटिक जे आहे ते आपला रेझिस्टन्स वाढवण्याचं काम करतं, जेणेकरून आपण बिमार पडणार नाही किंवा जर आपण काही अँटीबायोटिक्स वगैरे घेतले तर त्याचा आपल्या शरीरावर फार विपरीत परिणाम होणार नाही. युजफुल मायक्रोब्स बिकम इनॅक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स.
प्रोबायोटिक्स मेक देम ऍक्टिव्ह. मी आता यापूर्वी सांगितलं तुम्हाला की जे आपल्या शरीरामध्ये प्रोबायोटिक गेल्यानंतर जे आपल्या शरीरामधले युजफुल मायक्रोब्स आहे, ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सरळ अँटीबायोटिक देतात. कुठल्याही लहान मुलाचं कुठल्याही औषधासोबत आपण जनरली अँटीबायोटिक डॉक्टर आपल्याला लिहून देतातच. ते अँटीबायोटिक जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण तात्पुरतं बरं होतो, पण अँटीबायोटिकचा जो परिणाम आहे, इफेक्ट आहे, तो बरेच आपल्या शरीरामध्ये तो डिस्टर्ब करतो आपली ऍक्टिव्हिटीज, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आणि त्या ज्या डिस्टर्ब झालेल्या ऍक्टिव्हिटी आहे किंवा आपली जी रेजिस्टन्स पॉवर लो झालेली आहे, ते जे अँटीबायोटिक्स युजफुल मायक्रोब्स जे आहे आपल्या शरीरामधले, ते अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे इनॅक्टिव्ह होतात, काम करत नाही. तर अशा मायक्रोब्सला हा प्रोबायोटिक परत ऍक्टिव्ह करतो. अँड इट इज ऑल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड पोल्ट्री डिसीजेस. याला डायरियाच्या ट्रीटमेंट मध्ये सुद्धा वापरल्या जातं. इथे आपला पार्ट 1 चॅप्टर नंबर 7 हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि या समोरचा आपण ब्रेड व्हिनेगर प्रोडक्शन हा काही समोरचा जो पार्ट आहे तो समजून घेऊ. माझे व्हिडिओ आपल्याला माझं YouTube चॅनल टेक विद्या यावर सुद्धा बघायला मिळतील. सध्या आपण हे व्हिडिओ इझी टेस्ट ॲपच्या माध्यमातून पाहत आहात. थँक्स फॉर वॉचिंग.